रूप
येथील देवाचे जन्मस्थान, येथील देवाचे जन्मस्थान। ओम प्रधान रूप गणेशाय, ओम प्रधान रूप गणेशाय। आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू, आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू, आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू, आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू। आकारमयीच दानियेला ओम प्रधान रूप गणेशाय, ओम प्रधान रूप गणेशाय। ऐसे तिन्ही देव जे थोडी उत्पन्न, ऐसे देवा जे कोणी उत्पन्न, ऐसे तिन्ही देव जे थोडी उत्पन्न, ऐसे देवा जे कोणी उत्पन्न। गजानन माय बाप ओम प्रधान रूप गणेशाय, ओम प्रधान रूप गणेशाय। तुका म्हणी आईची आहे वेगवाणी, तुका म्हणे आईची आहे वेदवाणी, तुका म्हणी आईची आहे वेदवाणी, तुका म्हणे आईची आहे वेदवाणी। भावी पुराणी व्यासाने ओम प्रधान रूप गणेशाय, ओम प्रधान रूप गणेशाय, ओम
सर्दी झाली उगी उगी रडू नको बाळा रे उगी उगी रडू नको बाळा किती समजावरे उगी उगी रडू नको बाळा उगी उगी रडू नको बाळा किती समजावरे बाळाला माझ्या किती समजावरे बाळाला माझ्या किती समजावरे उगी रडू नको बाळा उगी रडू नको बाळा किती समजावरे या बाळाला माझ्या किती समजावरे या बाळाला माझ्या किती समजावरे या बाळाला माझ्या किती समजावरे नाना परी समजावी ते मागील ते खाया 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 पोपटोन निदावी ते परी उगारायना पोपटोन निदावी ते परी उगारायना या बाळाला माझ्या किती समजावरे या बाळाला माझ्या किती समजावरे तो काकोकडे किती समजावरे नाना परी करीतो छंदा रडत नाना परी करीतो छंदा रडत सुंदर नाना परी करीतो छंदा रडत ते सुंदर नाना परी करीतो छंदा रडत सुंदर मित्रातून वागे बुंद या डोळा लागला मित्रातून वागे बुंद या डोळा लागला या बाळाला माझ्या किती समजावरे किती समजावरे या बाळाला माझ्या किती समजावरे पोटी धरून या दमा सर्वांगी सुटला घा कोटी धरून या बाबा सर्वांगी सुटला धरून या दमा सर्वांगी सुटला घा कोटी धरून या बाबा सर्वांगी सुटला एका जनार्दनी प्रेम यशोदेची मायना एका जनार्दनी प्रेम यशोदेची मायना या बाळाला माझ्या किती समजावरे या बाळाला माझ्या किती समजावरे या बाळाला माझ्या किती समजावरे अहो काय सांगायचं गेल्याने केल्या लग्नाच्या अगोदर घराला वाट पाडली होती सारखे 4-4 दिवस चालायचे आमच्या पप्पाला म्हणायचे काय बी करा पण तुमची पोरगी मला द्या आमचा म्हातारी या मॉडेला भाळलं आणि मिल्याने माझं वाटुळ केलं असं सोडून आता निघून जावं नवरा नको बाई मला दादा नको बाई हे नवरा नको बाई मला दादा नको बाई नवरा नको बाई मला दादा नको बाई हे नवरा नको बाई मला दादा नको बाई नको 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 हे लगवाय करवाय का नको नको हे लगवाय करवाय का नको बाई मला दादा नको बाई हे नवरा नको बाई मला दादा नको बाई 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 नवरा नको बाई मला दादा नको बाई हे नवरा नको बाई मला दादा नको बाई अरे हो काय सांगायचंय मावशी लग्न झाल्यापासून मग ती पडकचं घर भूकंपाच्या आधी ढासळलं पडकचं घर आणि मोडकचं छप्पर उद्या भाद्रपद महिन्यात घरात गणपती गौरी बसून म्हणलं साध देवाला देव घर नाही मला नवरा नको बाई हे नवरा नको बाई मला दादा नको बाई नवरा नको बाई मला दादा नको बाई हे नवरा नको बाई मला दादा नको बाई अरे हो रोज बाहेरच्या सप्त्यातल्या फुकटच्या पंक्ती खाऊन खाऊन कसा बोका झालाय बघा ना मला मात्र घरी कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी वर तेलाची धार सुद्धा नाही हो ही साडी सुद्धा आमच्या जगतापताईंनी दिली मग 4 माणसात तरी आली नाहीतर काय सांगायचंय मावशी जसं लग्न झालं तसं घरात रोज गाऊनवरच बसते मी लग्नात एक साडी घेतली आता कशी मान खाली घातली कधी लग्नात एक साडी घेतली रोज तीच पिळावी तीच नेसावी तीच पिळावी तीच नेसावी मावशीच्या कारा 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही रोज आंघोळीच्या 2 गोळ्या घेते काय करायचं फाटकं लुगडं तुटकीच चोळी तिथं शिवायला दोरा नाही मला नवरा बाई हे नवरा नको बाई मला दादा नको बाई नवरा नको बाई मला दादा नको बाई हे नवरा नको बाई मला दादा नको बाई अरे हो आमचं लग्न होऊन किती दिवस झाले असतील किती दिवस झाले बरं एको कमी करायचं
आमचं लग्न होऊन किती दिवस झाले असतील किती दिवस झाले यांच्या वयावरच ओळखा की बर. अजून किती कुमार दिसतात हा, हा. यांचा ओट पिळला ना बाहेर पू निघतो आमच्या लग्नाला की नाही हा, हा. जवळजवळ 4.5 वर्ष झाली बर दिवसेंदिवस मी म्हातारीची तर निघू लागली हा. मी लेन सगळ्या ते फुटका मंत्री बांधायचं होता की मग? आता कुठे दहीवडीत ना म्हणून कसं तरी साजर झालं बर. ना ते 4 बायका हळदी कुंकाला गेली ना बायकडनं तर ताई साहेब नाव घे की नाव घे की घ्या की. मूड देतो नाव सुद्धा की वाटत अहो घ्या ना पण अगो तुमचा मान राखते हा. यांचं इथंच नाव घेते हा. यांना इथंच सोड चिठी घटस्फोट बसा वरडत घेऊ का नाव घ्या ना. ऐका नाव घेते हा. रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेले सायको बर. रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेले सायको हा. शामरावांचं नाव घेते गणपतरावांची बायको वा 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 ए अजून एखादं घे बरं काय म्हणला अजून एखादं घे तुमचे मित्र आहेत का ते अगदी जवळचे मित्र नाहीतरी वाटलंच कलर वरून बरं काय हरकत नाही घेतेच घेऊ का घे ना. घेते बाई घे बाई. जरा नवीन नाव हा घेते नवीन घे झाली हनुमान जयंती बर झाली हनुमान जयंती हा. उद्या आला भैरवनाथ अष्टमीचा सण बर झाली हनुमान जयंती उद्या आला भैरवनाथ अष्टमीचा सण हा प्रकाश जगताप तुमच्यासाठी काय पण वा 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 ए अजून एखादं घे बरं काय म्हणला अजून एखादं घे अजून एक घेऊ घे ना बसून बसून चांगलाच चढ भरलेला दिसतोय बरं काय हरकत नाही घेतेच घेऊ का घे ना. घेते बाई घे बाई. जरा नवीन नाव घेते हा नवीन घे महादेवाच्या पिंडीवर बेल घालते वाकून बर महादेवाच्या पिंडीवर बेल घालते वाकून हा. बंडू जगतापांचं नाव किती 4 गडी राखून वा 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 ए अजून एखादं घे बरं काय म्हणला अजून एखादं घे अजून एक घेऊ घे ना घेते बाई घे बाई कात नाही चुना नाही पान कसं रंगलं बर कात नाही चुना नाही पान कसं रंगलं हा. तात्या महाराज तुमचं आमचं जमलं वा 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 सुरतेचे मोती गुळ धाव सोन्या राज्यात येणं नाही एका जनार्दनी समरस झाले तो रस येते नाही यांना नको का म्हणते माहितीये का का बरं? लगीन झाल्यापासून विचार आज भेटलाय हो. कुठं असत्यात? मी म्हणलं तुम्ही तसंच बोंबलं थिंडा बर. मी तुमच्या पंढरपूरच्या खाली तुळजापूरला जाते बर. कुकू लावून तरी जगते बर. आई राधा अनादि निर्गुणप्रलयी माय भवानी मोहमहिषासुर मर्दाना गोणी दागोनी त्रिविध तापाचे करावया झाडणी झाडणी भक्ता लागी पावसी निर्वाणी निर्वाणी आई राधा मुधे मुधे आया बायांनो आई बऱ्याच वर्षानंतर तुमच्या जगता पोड्याला आली प्रत्येकाने जोगा वाढायचा असेल तर वाडा नसेल तर सक्ती नाही नसेल मावशी बोलताना इको ठेवा कमी कर ठेवा साधा माहिती द्या बोलताना आणि गाताना फक्त इको दे आया बायांनो आई बऱ्याच वर्षानंतर तुमच्या जगता पोड्याला आली प्रत्येकाने जोगा वाढायचा असेल तर वाडा नसेल तर सक्ती नाही नसेल मावशी शेजारणीकडनं उसना घेऊन वाढायचा पण जोगा वाढायचा महिला मंडळ जर परडीत जोगा वाढला नाही उद्या डोक्यात वाव होते हा आणि पुरुष मंडळी तुम्ही जोगा वाढला नाही उद्या सकाळी सुटीच नाही आईचा दोगवा भागे आईचा दोगवा दोगवा मागे आईचा दोगवा भागे आईचा दोगवा दोगवा मागे आईचा दोगवा मागे न आईचा दोगवा मागे आईचा दोगवा मागे न आईचा दोगवा मागे आईचा दोगवा मागे आईचा दोगवा दोगवा मागे आईचा दोगवा मागे आईचा दोगवा दोगवा मागे वैद सारोनी माळ मी घालीन द्वैत चालोनी माळ निघालीन अति बोलाचा झेंडा मी घेईन अति बोधाचा झेंडा मी घेईन केदर गीत वारी वारी जाईन आईचा दोगवा दोगवा मागे आईचा दोगवा दोगवा मागे आईचा दोगवा दोगवा मागे आईचा दोगवा दोगवा मागे आईचा दोगवा मागे न आईचा दोगवा मागे आईचा दोगवा मागे न आईचा दोगवा मागे आईचा दोगवा मागे आईचा दोगवा दोगवा मागे आईचा दोगवा मागे आईचा दोगवा दोगवा मागे आई राधा हॅलो नवविधा भक्तीच्या करी नवरात्रात मोठी निराकार मागण ज्ञानपुत्रात दम्म सासऱ्या सांडीन कुपात्रा कर धरीन सद्भावे मुद्रा आईचा दोगवा दोगवा मागे आईचा दोगवा दोगवा मागे आईचा दोगवा दोगवा मागे दोगवा दोगवा मागे आईचा दोगवा मागेन आईचा दोगवा मागे दोगवा मागेन आईचा दोगवा मागे आईचा
जोगवा भागे आईचा जोगवा मागे आई राधा पूर्ण बोधाची भरणमी परडी आशा तृष्णेच्या पाडी नरडी मनोविकार करीन कुरवंडी अमृत रसाची भरणमी दुरडी आई राधा आता साधणी झाली मिनी संग विकल्प नवरी आता सोडीला संग काम क्रोध हे झोडिले मांग केला मोकळा मार्ग हा सुरंग आई राधा आईसा जोगवा मागून ठेविला जावणी नवस महाद्वारी फेडिला एका जनार्दनी एकपणे देखिला जन्म मरणाचा फिरा चुकविला आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे आईचा जोगवा भागे आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे देवीचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे आई राधा सगळ्याकडनं जोगवा घेऊन ये त्यांना सांगा आईला चिल्लर चालत नाही म्हणा याचा आवाज वाढव किंवा हॅलो रिटर्न द्या रिटर्न त्यांना सांगा आईला चिल्लर चालत नाही म्हणा एखादी आई बाई हुशार असेल ती म्हणा तुझ्या आईचा ऑनलाईन नंबर आहे का शेवट डायरेक्ट स्कॅनर दाखव हां आई बी अपडेट झाली दा सगळ्याकडनं घेऊन ये मोठी मोठी गरं हुडक तिकडे चिल्लरीत काय शिरू नको हॅलो हॅलो ते पीटीला घेता द्यावा माईक पीटीचा माईक द्या हॅलो हॅलो सोनियाचा दिवस झाला रविवार हॅलो सोनियाचा दिवस आला रविवार काळ भैरवनाथा तुझा भोतो जय जयकार देवाचित नाथा तुझा भोतो जय जयकार रबळचित नाथा तुझा भोतो जय जयकार सोनियाचा दिवस आज आला रविवार सोनियाचा दिवस आज आला रविवार काळ भैरवनाथा तुझा होतो जय जयकार देवाचित नाथा तुझा होतो जय जयकार काळ भैरव देवा तुझा होतो जय जयकार देवा हॅलो देवा देवा हॅलो देवा सोनियाचा दिवस आला रविवार सोनियाचा दिवस आला रविवार काळ भैरवनाथा तुझा भोतो जय जयकार देवाचित नाथा तुझा भोतो जय जयकार रवळचित नाथा तुझा भोतो जय जयकार सोनियाचा दिवस आज आला रविवार सोनियाचा दिवस आज आला रविवार काळ भैरवनाथा तुझा होतो जय जयकार देवा सिद्धनाथा तुझा होतो जय जयकार देवा बाळू मामा तुझा होतो जय जयकार साऱ्यातून येता राजा नको पाहू अंत माझा नको पाहू अंत माझा नको पाहू अंत माझा नाव पाव काळ नाथा चरणावरी ठेवी माता चरणावरी ठेवी माता चरणावरी ठेवी माता शंकराच्या गाण्याला दत्ताचा आधार शंकराच्या गाण्याला दत्ताचा आधार काळ भैरवनाथा तुझा भोतो जय जयकार देवाचित नाथा तुझा भोतो जय जयकार रमणचित नाथा तुझा भोतो जय सोनियाचा दिवस आज आला रविवार सोनियाचा दिवस आज आला
तुझा होतो जय जयकार देवा सिद्धनाथा तुझा होतो जय जयकार रवला बाळू मामा तुझा होतो जय जयकार आईचा जोगवा जोगवा मागे आईचा जोगवा जोगवा मागे जोगवा जोगवा मागे आईचा 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 जोगवा जोगवा मागे शांत देवा शांत लय तरस करून घेऊ नका देवा शांत खेळा चहा चहा मिळेल देवा शांततेत घ्या आल्याबरोबर भजीच खायला लावली अरे भक्ता बोला देवा या जगताप वाड्याला माझी बऱ्याच वर्षानंतर फिरी आली बर मोठी मोठी झेंड बाजूनी जमात आली हा. पण बरी सफेद कपडा खाली आली बर मोठ्या नोटा बाजूला दाबून 10च्या नोटा टाकू लागली हा. काल परवा पाऊस सोडून जगताप वाड्याला दुष्काळ पडला बर आई राजा बघून घे आईचा जोगवा जोगवा मागे आईचा जोगवा जोगवा मागे आईचा जोगवा जोगवा मागे आईचा जोगवा जोगवा आई राजा आई पातात 50 होऊ दे भक्ताचं कल्याण होऊ दे आई पातात 50 होऊ दे भक्ताचं कल्याण होऊ दे सगळ्या माऊली भक्ताला मरेपर्यंत जगू दे आईचा दोघवा मागून ठेविला आईचा दोघवा मागून ठेविला जावणी नमस महाद्वारी फेडिला एका जनार्दनी एकपणे देखिला जन्म मरणाचा फेरा चुकविला आईचा जोगवा जोगवा मागे आईचा जोगवा जोगवा मागे वैत सार्वणी माळ निघाली वैत सारोनी माळ निघाली आधी बोधा गाडी नामी घेई हाती विधा 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 सुया घ्या पिना घ्या बिबा घ्या काळ पोत घे माई शेवंत वयवाड रक्मा वड भामा वयवाड यशवदा वय वाड घे माई तुला जग फैल एक इडवनावर गंगाई वाडगे माई मामा माई वाडगे माई हौसाबाई वाडगे माई रकमाबाई वाडगे माई नंद वाडग आडकी आडकी इथली भजी खाऊन इथंच माझलं का काय तुला आली पैल तुला तुला मुरगुन्ना 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 होईल ग ये पप्प्या तुला ये पिंट्या तुला मुरगुन्ना होईल अगं बाई तुला मुरगुन्ना होईल गुरुंड होईल गा लाडकी मावशी गुरुंड होईल गा हे मावशी तुला ये सोन्याच्या तुकड्या तुला हे नथवाले मावशी तुला ये गोऱ्या पानपोरा तुला मुरगुन्ना होईल ग अगं बाई तुला मुरगुन्ना होईल ग अगं बाई तुला मुरगुन्ना होईल ग गुरुंड होईल गा लाडकी मावशी पय्यो तुला गुरुंड होईल गा वाडगे माई संजयाची आई वाडगे माई सोनियाची आई वाडगे माई दिप्याची आई वाडगे माई रावल्याची आई वाडगे माई इजाची आई वाडगे माई बुवाची आई वाडगे माई मास्तरची आई वाडगे माई चेअरमनची आई वाडगे माई अध्यक्षाची आई वाडगे माई खजिनदाराची आई वाडगे माई डिपुटीची आई वाडगे माई
कॅमेरामॅनच्या माये तुला जग फैल अनादिसिद्ध नवलाई धालीत अनादिसिद्ध नवलाई धालीत स्वानंद कुरकुलागी म्हण शकून सांगावया आले प्रेमाचे कुंकू भाडी लाविले सद्भक्ती भावे बोराटी हाती धरले मृगुंड वैतला तुला बी होईल मनावी होईल तुला बी होईल मनावी तुला बी होईल मनावी होईल 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 गुंडा वै तुला गुंडा वै गुंडा वै तुला गुंडा वै गुंडा वै गुंडा वै तुला गुंडा वै वाडगे माई तुला जग मैयाला या 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 वरली अडीची अक्का काय बघती की तोंडाकडे मक्का 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 एकी घेऊन एकी अर्धी कोर भाकर घेऊन ये गटगट पिठलं घेऊन ये तुला सुया देते पिन्ना देते तोरा देते डिस्कोचा मनी देते मुर्रड शेंग देते ये तुझ्या म्हाताऱ्याला खुळखुळा देते हा लवकर घेऊन ये लवकर घेऊन ये हा लोकांचाच गोळा करून वाडा तुझ्याकडे नाही वाटतं काय लगीन झालंय तुझं नाही करतो का माझं सगळं एका एक फ्री 2026 ऑफर आहे ए जिओचं सिम कार्ड आहे 350 रुपयात 28 दिवस लाईन क्लिअर ऑफर दौड नकोस तू माझा राणा मी तुझी अंजली चालतंय ना व चालतंय. गोड पाचशे वाडगे अनादिसिद्ध नवलाई धालीत अनादिसिद्ध नवलाई धालीत स्वानंद कुरकुलागी म्हण शकून सांगावया आले प्रेमाचे कुंकू भाडी लाविले सद्भक्ती भावे बोराटी हाती धरले मृगुंड वैतला मृगुंड वैतला मृगुंड वैतला तुला बी होईल मला बी होईल तुला बी होईल मला तुला बी होईल मला बी होईल 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 मृगुंड वैतला मृगुंड वैतला मृगुंड वैतला मृगुंड वैतला वाडगे माई तुला जग मैयाला या 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 दादा तिथं नुसतं पाराव बोक बसलं की बघ वाडायच्या नावानं बोंबा बोंब असतं कसं जागे बसून कुद्दू 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 इकडे मामा तुझ्या कपडा गोंधून काढती इटोबाराक माई काढते बजरंगबली काढते पडता पाऊस काढते बंद पाऊस काढते हे तुझ्या कपडा दहिवडी सातारा हायवे काढती एअरवेडचं खड्डा घेते मधनं साईड पट्टी मारती ये मामा के कपडा मेहमानगडाचा ऍक्सिडेंट काढती टेम्पो ट्रकची उलटी धडक काढती उलटाच टेम्पो काढते उलटाच चाका फिरत बस नाही नाही तुला बी सवय झाली बघ 500ची आल्याशिवाय गप नाही बसायचं नाही नाही घेऊन येतं मामा घेऊन येतं बंडू जगताप घेऊन येतं गुलकोज पडा बिस्कुट पडा नाही ना नाही ना नाही नाही माझं लिकरू हातरून मेलो का काय ना वाडकी मावशी वाडकी ये वाडकी काहीतरी वाडकी एवढ्या लांबनं काहीतरी वाडकी भिकाऱ्याला नाही का वाडाला काय नसलं वाडायचं चला माझ्या बरं समधी माझीच भावकी दिसती वाटतं नाही ना नाही ना नाही ना नाही नाही वाडगे कच्छ मच्छवर आहणार शिरुपिनी कच्छ मच्छवर आहणार शिरुपिनी भक्ताला गी स्तंभ फोडोनी भक्त प्रल्हाद कुरकुला रक्षिला सेमाई ज्ञानदेव निवृत्ती सोपान नामदेवादी संतजन सवे कुरकुले घेऊनी भीमा तटी उभी राहिले सेमाई मृगुंड वैतला तुलाबी होईल मला बी होईल तुलाबी होईल मला तुलाबी होईल मला बी होईल तुलाबी होईल मला बी होईल होईल मला बी होईल तुलाबी होईल मला बी होईल तुलाबी होईल मला बी होईल मृगुंड वैतला मृगुंड वैतला मृगुंड वैतला तुलाबी होईल मला बी होईल 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 या मामा कोत्र बांधकी
बिन शेपटाचं भोगतं बघ. नाही ना, नाही ना, नाही नाही. मी म्हणलं गरीब दिसतो पण चष्म्यावाला मामा बराच चॅप्टर दिसतो की. यो यो कॅमेरामन इतक्या वेळा गप बसला लेकरू पादाला आतल्या शूटिंग काढून घेतो का काय. माझं लेकरू दचाकलं की आतमध्ये. नाही ना, नाही ना, नाही नाही. कॅमेरावाला मामा आहे, मामा घेऊन येतं काहीतरी घेऊन येतं. वाडकी मामा, वाडकी मामा. ये कॅमेरामन मामा, वाडकी काहीतरी वाडकी. नसलं सुटं तर मार्की ऑनलाईन. हा किरीक तुझ्यासाठी सुविधा. नाही वाडगे बुरगुंडा 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 म्हणजे काय. बुरगुंड्याचा सरळ शाब्दिक अर्थ असतो तर तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल. पण संत श्रेष्ठ शांती ब्रह्म एकनाथ महाराज या बुरगुंड्याचा अर्थ फार सुंदर सांगतात. बुरगुंडा म्हणजे ज्ञान. तुला भगवंताच्या त्या दशवर्धाचं ज्ञान होईल हे नाथ महाराज भारतातून सांगतात. मग काय सांगतात. भक्त पुंडलिक कुरकुला देखोनी विटेवर समचरण ठेवणी भक्ता लागी अनुदिनी करकटी उभी राहिले शेमाईत. आईसा शकून सांगितला संती जय जयकार केला. एका जनार्दनी आनंद झाला माझा कुरकुला एकोणी माई. मृगुंड वै तुला बुरगुंडा होय तुला बुरगुंडा होय. वै तुला मृगुंड वै. बुरगुंडा होय तुला बुरगुंडा होय. तुला बी होईल मला बी होईल तुला बी होईल मला. ए तुला बी होईल मला बी होईल. इडी म्हणतो इडी म्हणतो तुला नाही तुला नाही. इडी म्हणतो इडी म्हणतो ए कोण म्हणतोय तुला विहिरी. तुझ म्हणला के लाटण्या. इडी म्हणतो इडी म्हणतो याड लागले मग इडी झाली का उगा इडी झाली. मला याड लागले. ए कुणाचं. तुला काय करायचं मग ते आज म्हणशील कुणाचं उद्या म्हणशील कुणा संग परवा म्हणशील खावा कुठं कशाला. याच्यासाठी गरजाला सोडून इकडे आलाय बाई. मला का नाही हा हाय का नाही त्याची याड लागली. मला का नाही हाय का नाही त्याची याड लागली. त्याचा कोणाचा आता त्याला म्हणलं त्याचाच केलं. ए त्याचं कुणाचं सांग ना. बघ बाई, एवढ्या माणसात सांगा तर मला किती टेन्शन येतं. नको त्यांचं टेन्शन घेऊ सांग. मला का नाही हा हाय का नाही काय त्याची याड लागली. त्याचं कुणाचं. आता त्याला म्हणलं त्याचाच केलं. ए त्याचं कुणाचं सांग ना. बाया कॅमेरामॅन सांग की मला कुचू कुचू होत आहे पण मला का नाही हा? ए ते याड लागले. ए त्याचं कुणाचं. ह्यो खेळना बी याड लागले. तुला बी याड लागले. हा. मला बी याड लागले. ए. त्याचं त्याचं कुणाचं. ह्यो ते बुवाडीचं आहे त्यो बी काळा काळा. त्यो पंढरपूरचा काळा बाबा विठोबा. आय लव्ह यू विठोबा. त्यानं मला फसवले. त्याने फसवलं? त्यानं मला याड लावलंय. त्याने याड लावलंय. त्यानंच याड लावलंय. अरे मग तर मी काय काय सोडलंय. अरे ते याड लागल्यावर काही शिल्लकच राहत नाही. सुटली प्रपंचाची देहमानाशी विसरले स्वस्वरूपाचे लागले पिछे. मी सद्गुरु घरची वेडी वेडी ग. कोणी लोक खायला लागले मका मका तोंडावर करू बघताय. या राणामिली एखाद्याचं वकून पाडत्याला गे शी कसं खाताय. मग मी कशी मी खाईल तुमच्या पोटात केळं करावायला लागलं.
तुझ्या पातल्या चिकरण देते का हा देऊ टाक सांगायला प्रसाद तुम्ही नाही मला खाऊ देऊन देणार. टाक. पोरांनो तुम्ही नाही मला खाऊ देणार देऊन टाक करते तिथे फुकट आले होय मग तुम्ही कशी बी खाईल झाला गर्वाचा सोडून दिसला असे भ्रतारात सांडिली मी माझ्या फाच पोरा मी सद्गुरु घरची वेडी वेडी ग अखंडारी नाम सप्ता गंधरात ज्ञानेश्वरी पारायण सोळा सुवर्ण महोत्सव 16वा श्रीमद भागवत कथा जगतापाडा तालुका मान जिल्हा सातारा आपले हार्दिक स्वागत टाइम नेशन थोड्याच वेळामध्ये जगतापाडा येथे भूकंपाची दाट शक्यता बरं झालं तुम्ही सगळी मोकळ्या पटांगणाला आलाय ही म्हातार बघ किती ना धावले काय म्हणते मला म्हणते आम्ही आपण दोघं लव्ह मॅरेज करू मोठी मोठी माणसं मला बघून कुठून मिळली तर नादाला वेळ लागली एकाला तरी माझे चिरण गावते का देवारी गातेस तू आगीच्या आगीची मशाला आले मी औषधाच्या तुम्हाला नाही बसा बोंबलत कुठली कर्माची साखळी हिंडू लागले आळोवाळी आता मला कोणाकडे मी सद्गुरु घरची वेडी धडपाडी अरे येड्यानो मी काय एकटी चिडी वय तुम्ही सगळी चिडी कुशाल घरदारात सोडली 7 ते 9 तात्यांचं कीर्तन झालं पुन्हा जेवण झालं रात्रीच्या 11 वाजून गेला तरी मला बघत ओढत बसलाय तुम्ही तरी काही लिहिशी नाही बाई अरे वेड्यांनो खरं तर हेच वेळ लागावं आपण आपले पण विसरणे वेळ आहे आपण आपले पण विसरावं मी तू बळाची बोलून व्हावी एक भगवंतमय व्हावं हे खरं वेळ आहे पण तुम्हाला बाह्य सोंगाचं वेळ लागल्यामुळं तुम्ही आतापर्यंत कस तरी थांबलाय पण असं बाह्य सोंगण्या वेळ होता अंतरंगांच्या प्रेमाचं वेळ लागून घ्यावं वेळ माझ्या गवळणीसारखं लागावं माझ्या गवळणी वेड्या व्हायच्या कधी वेड्या व्हायच्या नुसती कृष्णाची मधुर बासरी ऐकली तरी त्या गवळणी वेड्या व्हायच्या किती गवळणी वेड्या व्हायच्या हरिणे माझी हरिणे चित्त भारविंद विसरिले आता कैशी जाऊ घरा इतक्या गवळणी कृष्णासाठी वेड्या व्हायच्या तुकोबराणी तर हनुमंतरायला विचारावं काय भक्तीच्या त्या वाटा हे दुःख भजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत पवन
जानकी बैठे मेरे सीने में श्री राम. इतक्या गवळणी कृष्णासाठी वेड्या व्हायच्या कन्हैया. तेरी बंसी के नाते की मानी की तुकोबाराय सांगतात देव पाहावयासी गेलो तेथे देवाची होळी ठेलो तेथे देवाची होळी ठेल ही तुकोबारायची अवस्था आहे. पण आपली अवस्था अशी होती देव पाहावयासी गेलो नवा चप्पल लोड घरी घेऊन आलो. ही आपली अवस्था अवस्था आहे अवस्थाच पर्या त्यावेळेला म्हणू आता कैचे घाला नाही उरला मी तो पणाचा भार रूप भरले चराचर सद्गुरुनाथ पदी झाले स्थिर मारिली गुडी मी सद्गुरु घरची वेडी आणि मग त्याच वेळेला म्हणू पंढरी राया तुझी सेवा करता करता थकले देवा वही झाला आता गुडघे साथ येणारे देवा नाही तुझ्या मंदिरात येऊ शकत देवा नाही तुझ्या दर्शनाला येऊ शकत देवा आता नाही तुझ्या आरतीला येऊ शकत देवा थकले तुझी वाट बघून अशी ती थकलेली गवळण श्रीकृष्णाला उद्देशून म्हणते पण ज्यांना कुणाला एक हात नाही तर का हाताची किंमत विचारा ज्यांना कुणाला एक पाय नाही तर का पायाची किंमत विचारा ज्यांना कुणाला एक डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा आणि जशी ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा. एखाद्या लहानशा बाळाला जर विचारलं की बाबा तुला आई नसताना कसं वाटतं का तुला काय त्याचं घेणं देणं ना पोरगा अचूक सांगून जाईल स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकाच्या लहानशा जर बाळाला विचारलं की बाबा तुला आई नसताना कसं वाटतं
तुम्हाला का फक्त एवढंच सांगेल, काय सांगेल, महिला मंडळ, पुरुष मंडळ, बालगोपाल आबालावृद्ध एवढ्या मोठ्या संख्येत तुम्ही कार्यक्रमाला उपस्थित आहात. आतापर्यंत तुम्ही किती कार्यक्रम पाहिला, किती कार्यक्रम ऐकलाय मला माहित नाही. आतापर्यंत तुम्ही किती कार्यक्रम पाहिला, किती कार्यक्रम ऐकलाय मला माहित नाही. पण हे गाणं सर्व लक्ष देऊन ऐकायचे. आणि गाणं जर आवडलं, ज्या सुंदर कलाकाराने सुंदर रचना केली त्या कलाकारासाठी तुमची एक टाळी द्यायला मात्र विसरू नका. काय म्हणतो तो कलाकार? हॅलो. मग केविलवाण्या बाळाची, केविलवाण्या बाळाची आई वाचून वाट वळती. मग केविलवाण्या बाळाच्या आई वाचून वाट वळती. पण खरी आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते. ज्याला नाही त्याला बेटा अगर गुन्हा हो या मवाली माँ तो अपने आंचल में छुपा लेती है. अरे माँ तो भिखारी हो या हो तवायफ, माँ तो माँ होती है. माँ तो होती है. त्रिसरणाच्या डब्यावरती धन्य तू गमाते, सर्व संपुनी फक्त राहते आई तुझे नाते. जिसको होता ये मगर जिसको पर जान नहीं होती, उस बच्चे को कौन गले लगाए जिसकी माँ नहीं होती. जिसकी माँ नहीं होती. असत्य आई नसलेलं लेकरू, असत्य आई नसलेलं बाळ रडत रडत देवघरात गेलं. देवाऱ्यात मिलीदाईचा फोटो होता. जुन्या काळातली गोष्ट आहे. देवाऱ्यात मिलीदाईचा फोटो होता. मिलीदाईचा फोटो बाजूला घेतला, हृदयाला कवटाळला, भगवंता पुढे नतमस्तक झाला. देवा महिने सुना हे तू दयाळू. अरे देवा मी असं ऐकलं तू दळवी बऱ्याच जणाला बरंच काही दिलं रे देवा. देवा प्रल्हाद करता स्तंभातून पकड झाला, उपमन्यू करता दुधर वाटीसाठी शिऱ्याचा सागर दिला. आणि ज्या वेळेस तुझ्या पोटात द्रौपदीनं कुठल्याही गोष्टीचा ना विचार करता आपला भरतरी शालू फाडला आणि त्याची एक चिंधी काढून तुझ्या पोटाला बांधत. देवा लाखो वस्त्र द्रौपदीला पुरवली. भगवंता मला अडस्थान नको, भगवंता मला शिऱ्याचा सागर नको, भगवंता मला दुधाची वाटी नको, भगवंता फक्त मला माझी आई दे. म्हणतो कवी सांगतो, अकाउंट सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, अकाउंट सी चीज है जो यहाँ नहीं मिलती. सब कुछ मिलता है यहाँ लेकिन माँ नहीं मिलती, लेकिन माँ नहीं मिलती. मग आई बापाची जेव्हा मोठा झाला, मोठा होऊन शिक्षण केलं, शिक्षण करून नोकरी लागला, नोकरी लागून पैसा कमवला, पैसा कमवून बंगला मानला. त्या बंगल्यातच तुला तुझ्या म्हाताऱ्या आई बापाची लाज वाटत असेल, आग लागो तुझ्या परंगाची शपथ घेऊन सांगल, मारुतीरायाची शपथ घेऊन सांगल, जे अवलाद आपल्या माई बापाला सांभाळणार नाही, जे अवलाद आपल्या माई बापाला सांभाळणार नाही, त्यांची अवलाद सुद्धा त्यांना सांभाळणार नाही. 1 लाख रुपयाचं कुत्र सांभाळा, तुमच्या शौकासाठी 1 लाख रुपयाचं कुत्र सांभाळा. कुत्र्याला रोज एशीच्या गाडीत फिरायला न्या, कुत्र्याला रोज एशीच्या गाडीत फिरायला न्या, नाना प्रकारचं खायला घाला. लाख रुपयाचं कुत्र एक दिवस चावल्याशिवाय राहणार नाही, लाख रुपयाचं कुत्र एक दिवस अंगावर आल्याशिवाय राहणार नाही. म्हाताऱ्या बापाला गोट्यात सांभाळा, नाही जमत बायको सोबत गोट्यात सांभाळा. कामाला जाताना कधी भाकर चोरा, मी सांगतो म्हणून चोरा. कुत्र्याला फेकतो तशी माई बापाला फेकून भाकर वाढा. विचार करू नका त्यांच्याकडे चटणी का, कालवण आहे का, भाजी आहे का, पाण्यात बुडवून खातील. पुत्र चावल्याशिवाय राहणार नाही, पुत्र चावल्याशिवाय राहणार नाही. पण कुत्र्यासारखी फेकलेली बघून भाकर ते माय बाप तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. पण महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी, ख्यातनाम गायक, महाराष्ट्राचे महागायक, लाडके गायक आदरणीय चंदन कांबळे गुरुजी आपल्या गीतातून आपल्या आईला कशा प्रकारे साथ घालतात ही छोटीशी जी रचना आपण पुढे सादर करत आहे. आवडलं तर त्या महान कलाकारासाठी तुमची टाळी द्या. काय म्हणतो तो कलाकार? आगाई वाचून या लेकराची आई गा, आई गा, आई गा.
लेकराची दशा जीवाची तळमळती आई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते खरी आईची माया खरी आईची माया खरी आईची माया जनाई नाही त्याला कळते आईची माया जनाई नाही त्याला कळते आईची माया जनाई नाही त्याला कळते खरी आईची माया जनाई नाही त्याला कळते आईची माया जनाई नाही त्याला कळते आईची माया जनाई नाही त्याला आई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते आई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते खरी आईची माया जनाई नाही त्याला कळते आईची माया जनाई नाही त्याला कळते आईची माया जनाई नाही त्याला कळते ये नाई अशी कुणावर येळ मिळाली काही मात्र हळहळते खरी आईची माया जनाई नाही जनाई नाही आईची माया जनाई आईच्या पोटी उताराची आईच्या पोटी उताराची कामावरच्या लेकांची कामावरच्या लेकांची माझ्या चंदन माझे आईची माया जनाई नाही आई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते आई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते खरी आईची माया जनाई नाही
सगळं मिळेल, फक्त माईबाप मिळणार नाही. ज्या आई वडिलांनी हाडाचं काढा रक्ताचा पाणी करून तो मामाला वाढवलं त्या माईबापाला विसरू नका. यानंतर अजून एक शेवटचं पात्र होईल. तोपर्यंत कोणी उठून जायचं नाही. जो कोणी उठून जाईल त्याला चिकनगुनिया होईल, कोणी सुद्धा उठायचं नाही. आतापर्यंत शांती सहकार्य दिलं त्याबद्दल धन्यवाद. इथून पुढे द्यायला अशी अपेक्षा. एक शेवटची गवळण आणि शेवटचं बारडं होईल. तोपर्यंत कोणीही जागचं फाउंडेशन लूज करायचं पुढे घर मागे दार सर्व. पुढे घर मागे दार, पाच खानाची खोली. आज बसून मामी खाऊ नका तुम्ही पूर्णाची पोळी. सज्जन हो, हे भांडण म्हणजे काय दादा कोणीकेचं नाही, अमिताभ बच्चनचं नाही, हेमा मालिनीचं नाही आणि माझ्या बापाचं तर मुळीच नाही. नाहीतर माझ्यासारखे हिरोईन वाटेल आईला मागेची पोरग साडी नेसवा काय चिकडी सुद्धा. आम्हाला हौसाने का हो एवढे लांब नाही येऊन तुमच्या समाजापुढं इथं रात्रीची लुगडी घालून नाचायची. पण याच ठिकाणी नुसतं कीर्तन, नुसतं प्रवचन कीर्तन झाल्यानंतर या ठिकाणी तात्यांचं कीर्तन झाल्यानंतर या ठिकाणी जर आम्ही नुसतं भजन म्हणत बसलो असतो, आम्ही जर नुसता जागर करत बसलो असतो, इथं मोकळ्या मंडपाशिवाय इकडे सिस्टीम वाल्याशिवाय काळं पुत्र सुद्धा ऐकायला थांबलं नसतं. एवढा मोठा नखरा केला मग कुठतरी बुडभर एकला गोळा झाला. नकरा बुजते डवू नका उसडोंगा परी रचनो हे वरची समरंग पाहून फुकट झोपे जळवाया घालू नका. भावडं म्हणजे काय? भावडं म्हणजे बहुडींचं दर्शन. भावडं म्हणजे बहुडींचं दर्शन. तुम्हाला मी आतापर्यंत अनेक सोंग आणून दाखवली, अनेक पात्र करून दाखवली. ही केवळ तुम्हाला फुलीची इंजेक्शन दिली. उघड्यावर उघड्यात तुम्हाला चांगली फुल चढली. हे कोण आता मी ऑपरेशन लावा आहे. आता कोणी हल्ला टाका चुकल, टाका चुकला टाक्यात पू होईल, टाक्यात पू झाला की ऑपरेशन फेल, ऑपरेशन फेल. तुम्ही सुद्धा सक्सेस होईपर्यंत कुणी फाउंडेशन लूज करायचं नाही. हे नातांचं भारुड आहे. एकनाथ महाराजांचा भारुड आहे. एवढाच अट्टहास, एवढाच उद्देश जेणेकरून समाज या लोकांच्या माध्यमातून, या मनोरंजन माध्यमातून या परमार्थिक क्षेत्रात कसं काय चला जाईल, त्याला परमार्थिक आवड कशी निर्माण होईल, त्याला योग्य दिशा कशी मिळेल आणि तो माणूस पण कसा लागणार. पण हे माणसा अरे माणसाच्या माणसासारखं वागतच नाही. तुला कुत्र्यासारखं मारावं लागल. कुत्र्यासारखा मारावं लागल. मी माणूस आहे याची जाण ठेव, मी माणूस आहे याचं भान ठेव आणि नक्की चांगलं जगण्याचा, चांगलं वागण्याचा प्रयत्न कर. मग नाथ महाराज सांगतात नेट पाठ करी थाट नीट पाठ करी थाट मामी नका जाऊ तोरा. वरच्या गावात आता मामी ढोंगण घेते मुळदा उचला मग त्याला बुवा चालू हलकड दिसतो, काय पण बोलतो. पण लक्षात ठेवा ताई आई नो आपल्या बरी नाही मी बोलत. जे नातराणी भावना दिलं जे गात्यातलं हे बडबडतोय, हे माझ्या तोंडाने बडबडतोय. ही माझ्या बापाच्या गात्यातलं पोत्यातलं बाचक्यातलं मुळीच नाही. नातराय सांगतात परमेश्वराने अनमोल असा निर्णय दिला. न मिळणारं मॉडेल तुमच्या आमच्या स्वाधीन केले. लक्ष 84 कोटींनी फिरून हा मला जन्म मिळालाय. अनेक संतांनी पोत तितकीने सांगितलं न मिळाले नरदेह दुर्लभ दाना शतवर्षाची गणना. तुम्ही त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदन वासुदेव वासुदेव किंवा जन्म नाही रे अनेक तुका काहीतरी हित करा. पण एक कलियुगामध्ये लिहायचं हित काय करतो. एक नंबर तर 2 नंबर तर निंग नांग निंग 2 नंबर तर 3 नंबर तर ला 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 ला. असं कुठं संडास लावा त्याला कार्टेने बापू जाय पाहिजे. ती चेटी तिथं चावलं का फिट येते का वात येते का पेरलीचा झटका येते. डिस्को डिस्को जगाचा फिस्को झाला आणि महाराष्ट्राचं वाटोळं झालं.
लाज वाटते चांगल्या चांगल्या गुणवंत घरी जन्माला आले पोर सुद्धा, चांगल्या चांगल्या घराण्यात जन्माला आले पोर सुद्धा आज नको तिथं नको सारखं लागू नाचू लागली. आज जिथं नाचू नये इथे निर्लज्ज होऊन नाचू लागली, आणि जिथं नाचायचं तिथं मात्र लाजू लागली. नाचू कीर्तनाचे रंगी भजनात कीर्तनाचा आजकालचा तरुण वर्ग, भजनात कीर्तनाचा आजकालचा तरुण वर्ग आनंदीन पंढरपूर सोडलं औषधाला सुद्धा सापडत नाही. या की आपल्या गावानं उदाहरण, गावगावचा अनुभव आहे मला. भजनात गेले की 60च्या पुढची आणि 80च्या आतली सगळे जळलेले मोठे कवरी वाटी करता कवर ते वापरता. जरा नवीन हाऊस मध्ये येऊ दे, पण नाही ना एखादा पोरग डिस्कोतलं दिंडी थाळी पाडत उभे शायनिंग म्हणून नाचाली उद्या इकडे उगा ज्ञान वाहतुकारांचा ठेका चालू होऊ द्या, याचा ठेका चालूच होतो. ज्ञान वाहतुकारा त्याचे हापी जाते कुठल्या पिशवीतले, पण त्याचा काय दोष आहे? विज्ञान युग आहे, कलियुग आहे. घरात आई एखादा चॅनल लावायचा आणि दोघांनी सुरू करायचं. 4-5 केली असतात तशीच नसते, त्यांचा काय दोष आहे? आई डिस्को करते म्हणजे पोरगा का पॉप करणार नाही. कडींद्रान पडले जाय फळागणे शक्य आहे का? शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीज पेलं तर शुद्ध फळ खाता येते त्याला, नाहीतर दारातच लावते कडलिंबाचं झाड आणि मग ती यंदा आंबे कसला आहे त्या वृक्षारोपण चुकीच झालं. आज पाहायला गेलं तर घराघराची संस्कृती डासळली, देशाची संस्कृती डासळली आणि राज्याच्या संस्कृतीचं वाटोळं झालं. इथं प्रत्येक जण उड्या डोळ्याने पाहते कुठल्या अवस्थेत आहे, प्रत्येक जण कानाने ऐकतोय आणि प्रत्येक आपल्या तोंडाने फक्त एवढंच म्हणतोय मेरा भारत महान गावाचा गवाळा मंत्र भारत ठेवलाय आणि तिने आम्हाला काळातून भारत मध्ये इतिहास वाचणारे, इतिहास सांगणारे, इतिहास लिहिणारे आज परफेक्ट मंडळी तयार आहे. इतिहास वाचणारे, इतिहास सांगणारे, इतिहास लिहिणारे आज परफेक्ट मंडळी तयार आहे. पण इतिहास घडवणारा भादर, इतिहास घडवणारा भादर माझ्या छत्रपती शिवबानाकडे कुणी जन्माला आला नाही, इथं कुणी जन्माला आला नाही. इथं प्रत्येक जण येतो. तुम्हाला माहिती आहे काय राजकारणाची अवस्था आहे? त्याकरता म्हणतो ना राजकारण आपला माझा विषय नाही, राजकारण हा माझा विषय नाही, पण कानाचे ओघाणं या संतांच्या विचारांची नितांत गरज आहे. पण संतांचे विचार ऐकतो कोण? ऐकले ध्यानात राहतेच कुठं काय काय पोरं म्हणते धडाकार खाऊन पिऊन आपल्या गावात येऊन जोड आलाय. तुकाराम महाराजांनी शिव्या देऊन सांगितलं, महाराज म्हणे तुका म्हणे मेलो तरी लोकांनी ऐकलं नाही. माझ्यासारख्या मूर्खाने तुम्हाला उपदेश करू काय उपयोग आहे? पण मार्ग जाऊन गेली आधी या संतांना वचन दिली, वचनाप्रमाणे चालण्याचा, वचनाप्रमाणे बोलण्याचा येतं परत प्रयत्न करतोय. त्याकडे तुकोबाराय सांगतात आतापर्यंत तुमच्या हातून आमच्या हातून चुका झाल्या असतील, विचार करू नका, मागे केले पाहू नका, पुढे आतापर्यंत काही चांगलं वाईट घडलं तर इथं इथं सोडून द्या, पण इथून पुढचं आयुष्य एक चांगला माणसं काय तर दासबाबांचं दास व्हा, त्या माऊलीचं त्या तुकोबारायचं दास व्हा आणि मगच म्हणा सावधान होई सावधान सावधान होई दहा वर्ष बालपण 20 वर्षाचं जाईल हे तारुण्य, अंगीवरला तुझा अभिमान तयाशी नकडे काही 10 वर्षाचं बालपण अल्लडपणी खेळता खेळता निघून जात. 20 वर्षाचं नव चैतन्य या देहात तसा साकारत, नवरक्त असतं चंचल असतं, सारखा वळा 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 हे जिचे फुल मारते दोट मारू ऋण ताल माणसं चालत नाही, चुकून कीर्तनाला गेलं प्रवचनाला गेलं माणसारखं मांडीगाला बसत नाही, घरी नीट वागत नाही, सारखा वळा 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 लागले इकडे करू का तिकडे करू का बोवाच्या बोकांनी ठेवू. आता बघ कोणी कशी बसल्यात, काय तर जागा असून पालती पडल्यात, काय माझ्या घरी जळले तुमच्या दारात येऊन नाचतोय मी. कुठं कसं बसावं मर्यादा आहे नाही का हो? कीर्तनाला गेल्यावर कसं बसावं, प्रवचनाला गेल्यावर कसं बसावं, सकाळी ह्याला गेल्यावर कसं बसावं, तिथं बोवा सांगायलाच नाही असं नाही असं असं सुद्धा नाही. इतकं करेक्ट कीर्तन काय शूटिंग चालू इतकं करेक्ट. इकडं पाय बोवाकडं तंगडे मारती रायाकडं, तुमची तुम्हाला माहित कोण कसं बसले, तो कितीतरी पायाकडला पुढे न पुढे देणारे, कारण पडिले वळण इंद्रिया सकळा एकदा इंद्रिया घालून आली ती सुटणं अशक्य, एकदा कुठली सवय लागल्या, सवय लागली की सुटणं अशक्य. मग कुणाला कशा सवय लागती, कुणाला कशा सवय लागती, यांना याची सवय लागती. केला चालू स्टँड कळत नाही, चालू मंदिर कळत नाही, चालू कीर्तन चालू भावडण चालू स्वयंपाक सुद्धा कळत नाही, आलं ध्यानात की तिथं
टाचला पाठपासून झाली कणिक म्हणायची सुरुवात आणि ती स्टेड चपाती गरम मसाला भरून केलेली खास वारकऱ्यासाठी स्पेशल. हा अशी करता करता 20 वर्ष अशी निघून जातात आणि वय झाले 40 वर्ष झाली. डोळा चळचाली नेत्राशी फुलं पडली बघता याला चालताना काही न दिसे जवळी. 40 वर्ष झाली डोळ्यांच्या स्मराला विचारला बाबा काय दिसत का नाही? काय म्हणला नाही म्हणलं काय दिसत का नाही? आता लागा पोरांनो ए पोरांनो चेष्टा करता बहिर दिसायचं राहिले वही आता उग धंदा राखीलवत म्हणजे पडलं निघत्या तर नावान जेवण होता डोळा पॉवरफुल होतो तोपर्यंत माझ्या सख्या म्हणाकडे ते बघितलं नाही या डोळ्याने कधी गीता बघणार नाही आणि शुगरने टीव्हीचा चॅनल मोकळा सोडणार नाही गाडी माशी करा तर डोळ्या पूर्ण काढले नाही डोळ्याची खतर झाली तर तमाशा सोडा नाही चष्म्यात बघते ती राणी बघतो ही आणि सकाळ नगरीकडे दुखले तरी म्हणले नक्कीच म्हणायचे हे पोरांनो तुम्ही जर कुठं बारोडा चालला असला एवढा टीव्ही तरी चालू करून द्या आता ह्याला टीव्ही चालू करत आहे गेम खेळायची मला टीव्ही चालू दातीच की आणि त्यातनं जे राहता म्हणजे हसणार इकडची ही तुझी मागची काय करायचं बघ तुकडा खायचं घरात गपचूप झोपायचं ते 40 50 60 70 वर्ष अशीच निघून गेली आणि वय झाले 40 मिळून 80 दशा दिवसे न दिवशी नवा पुढला एक पूजा वय झाले 90 आता म्हणतो मला रागिना कशाची शुद्ध परिवेळा माझा माझा म्हणशी परिवेळा कोण आहे तुझा या गावचा पाटील माझा डिप्युटी सरपंच माझा टाटा इंडिका माझी टाटा सुमो माझी टाटा सेना माझी आणि हिरो होंडा सुद्धा परिवेळा माझा माझा म्हणशी परिवेळा कोण आहे तुझा राजा सोडून गेला जनार्दन म्हणते तयाला ज्या पद्धतीनं सायकल पंक्चर व्हावी घराला आणून टेकवावी त्याच नेणं म्हाताऱ्याने द्यायचे हे देखील पंक्चर झाला आता तुम्ही तिला आणून टेकवला सगळे पै पावडी मित्रमंडळी बायका परत म्हातारा तुम्ही हसताय बाई तुमच्याकडे माणसं मेले हसतात का काय आमच्याकडे मेल्यावर रडतात आमच्याकडे माणसं मेल्यावर जळतात तुमच्याकडे तशीच बरं असू द्या काही भागात फरक असतो आता म्हातारा अंगण घालायची झाली गरम पाणी केलं पाठ मांडला आणि म्हातारा 4 चौघांनी धरला की म्हातारा पळून जाईल म्हणून म्हातारा घालता आंघोळ घालता रडत आहे ओरडत आहे रडता म्हातारी बघते एवढंच म्हणत आहे हे माझ्या बाबा आता कसं झालंय त्या देवाचा पडदा उचलला त्याला बघावलं नाही माझ्या बाबा अरे त्या दिवसात तेवढं काय जीव नाही काही अरे त्यांच्या गळ्यात लाकेट आणि हातातली अंगठी तेवढी काढून घे आहे वेड्या आयुष्यभर म्हणला रे आयुष्यभर म्हणला ही बायको माझी मुलं माझी टाटा इंडिका माझी मनमानी माझी आणि हिरो होंडा सुद्धा का जाताना बसून जात नाही लोकांच्या खाण्यात जाण्यापेक्षा गाडी होता की बायको माझी मुलं माझी त्यांना नाही घेऊन जाण्यावर कशाला काय ट्रॅफिक जाम करतो वरच्यावर फिरतील ट्रॅफिक नाही सिग्नल नाही बोगदा नाही टोल नाका नाही दुष्काळ नाही वरच्यावर राडू मारून केलं पण माणसाचा नुसता भ्रम आहे एखाद्या माणसाच्या पोटात अंगठेच द्या आणि त्याला उगा जेवणाच्या पंक्ती सोडा ते विषयी मानण्यासाठी भातवाले इथं वाट मंदीवाले इथं वाट कुठं भात असतो बुंदी असतो त्या तपासत असतो लोकांनी अंगठी वाटणं पण वेड्या अंगठी घालायला बोट कधी दिलं कुंदीला आपण कधी विचार करतो का ही कुठल्याही मनीषी तयार झाले समजा हाताला बोटच नसती बोट कुठे घातली असते अंगठ्या गुडघ्यात का म्हशीच्या शिंगात या प्रत्येक बोटात स्प्रिंग आहे भगवंताना तुम्हाला हात बसवताना हा जॉईन दिला नसता असं सरळ हातात ठेवलं असतं तर कसं खाल्लं असतं हा
मावशी कधी मावशी कशी आणली असते मगाची भजी हा लोकाला सांगायला असतात असा कधी असतात की असं जर हात असत मिसऱ्या कशा घासले असते बघा बरं ट्राय करून आपली आपण हा लई बाईची जात हुशार शिंदे साहेब येणार नाही तुम्हाला 1,500 चालू करायला बाई सारखा हुशार प्राणीच नाही या जगात एखाद्या माऊलीला जर मिसरी घासायची तर झाली असती भगवंतानं जर असं आठवलं असतं तर पोटी मिसरीची तलब बिचारीनं असत पण मिसरीच घासली ती समजा नाक असं सगळे ना उलट बोकून करून लावलं असतं तर सायलेन्सर मध्ये पाणी जाऊ नये म्हणून किती छान असतं तो रूपाना उलट्या नाकाचं अवरोमालाची गरज लागली नसती पावसात एक सुद्धा थेंब वाया गेला नसता वरच्यावर माल निघत झाला असता पाणी वृक्षारोपणाला 2 खडे तयार आयते 2 खडे तयार झाले असते मग मला सांगा हा भगवंत का किती मोठा कलाकार आहे त्यांनी केवढ्या मोठ्या मोठ्या सुंदर सुंदर रेकी मूर्ती घडवल्या कशासाठी मूर्ती घडवल्या हो ही मूर्ती माझी ओळख ठेवतील मूर्ती माझा महिमा वाढवतील मूर्ती माझा गुणगान गातील पण मूर्ती बैमान झाल्या त्या स्त्रियानं म्हातारा अलंकार करण्यात आलं म्हातारा आंघोळ घालण्यात आले गुलाल मुका टाकला सुतळीवर काढली अति पेट येता स्मशानाच्या वाटे निघाली म्हातारा आपल्या लाडक्या मुलीला सासरीकडे की आपल्या वडील जेव्हा त्या झालं मुली रडत पडत माहेरी आल्या आणि आपल्या बापाची प्रेत येत बघून मुली हळद पदरांना वारा घालू लागल्या की म्हातारा आवडलं उठलं तर उठलं म्हातारा 4 परी म्हाताऱ्याला म्हणलं दादा एवढी कशाची काय जाती दादा एवढा उद्याचा दोट्याचा वाईटा सुद्धा गाव दिला आहे या बाईना चांगली साडी की तो म्हणला होता सोनं स्वस्त झालंय तेव्हा त्यांना मी थोड्याची अंगठी करतो म्हणला होता दादा ओ पप्पा ओ डॅडी तुमच्या वाटणीचं मना का लिहिलं नाही पिकी उंदराचं औषध आहे आता म्हातारा काय सर्कस बघायला चाललंय बे काही रंगाच्या चिटा करायला चाललंय तिच्या वाटणीची म्हणला का नेलं नाही माहिती सगोना माझ्या फड बसून मिसरी घासली आणि तो कायला थोडी शाळेच्या पलीकडे जा उद्या सकाळच तुला बी न्यायचंय थांबतात तुला नाही ठेवायचं तुला न्यायचंय पण प्रत्येकाला वेळ आहे त्याच ज्ञान माता सर्व अलंकार करण्यात आला प्रेसर नाव ठेवलं जसा अग्नी प्रसाद दिला तसा सुत्रीला बाबा म्हणल्या 27 शेजार तशा मी म्हणतो रामभाऊ फुटलं काढा तंबाखू वेड्या तुला मातीला मिळून उकळ झाली कोण तुझा विचार करतो कुणीच कोणाचा विचार करायला मोकळं नाही विचार करण्यासारखं काय महात्मा गांधी नाही आपण काय महात्मा फुले नाही आपण काय छत्रपती शिवबा नाही आपण काय धर्मवीर संभाजी राजा नाही आपण काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही आपण काय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाही किंवा आपण काय राजमाता अहिल्यादेवी होळकर नाही आपण वेळेनंतर आपल्या मागे लोकांनी जयंत्या पुण्यतिथ्या साजरा करायला आपण वेळेनंतर आपल्या मुलाने 10वा घाता तरी पुष्कळ एवढी आपली लायकी मतदास बाबा सांगतात सांगून गेले गुरुदास आता तरी तुम्ही सोडा संसार प्रपंचाच्याच दरुडी सद्गुरूंची कास दिवस तुम्हाला सगळ्या वाटलं असं सुटलं गड्या वारोड चला गड्याचा असं म्हणून कुणीही जायचं फाउंडेशन रोज करायचं नाही मी शिट्टी मारेपर्यंत कुणीही जायचं नाही फार कोणाला गडबड झाली असेल आपल्या जबाबदारी जाऊ शकता वाटेत काय कोणाचं कमी जास्त झालं कोणाला काय झालं मी मुळी जबाबदार राहणार नाही नो अपील फासावे घेत नाही वेळ घेत नाही अगदी 5 मिनिटात कार्यक्रम संपवतो पण ज्याच्या करता बसला तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपणा जाळावी ती किंवा या रे लहान थोर या ती भलती नारी नर सकळाशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार ज्यांना कोणाला हात असतील हाताने काढी तोंड असेल तोंडाने भजन मांडी घालून बसा ज्यांना कोणाला हात असतील हाताने काढी तोंड असेल तोंडाने भजन हा तोंड असून जो कोणी गैरहजर राहील हा तोंड असून जो कोणी गैरहजर राहील हा तोंड असून कोणी टाळी वाजवणार नाही उद्या सकाळ उठला की असं होईल त्याला मात्र महारोग झाल्याशिवाय राहणार नाही एकदा मोठे प्रेमाने हाताला टाळी आणि तोंडाने भजन म्हणा ज्ञानोबा माऊली
म्हणलं नाही बे. ज्ञानोबा निघला काही यार निघला काहींच काम चालू रस्ता बंद. काय कायचं जणू का पोवाच्या माहितीला आली नाही बे. आता ज्यांना ज्यांना 100% खात्री आपण 100% पुरुष आहोत, आपल्या हातात वांगडी नाही, आशेने फक्त 2 हात वर करायचं आहे. महिला नाही, फक्त पुरुष. महिला नाही, फक्त पुरुष. ज्यांना ज्यांना 100% खात्री आपण 100% पुरुष आहोत, आशेने 2 हात वर करा. बाकीचं आम्ही समजून घेऊ. कोणाला काही शंका नाही ना? नाही ना? इकडं राहू दे असं महाराष्ट्र दिनापर्यंत हात वर आणि मोठ्या प्रेमाने एकदा भजन म्हणा. राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की. जय बोला हनुमान की. जय बोला हनुमान की. राम लक्ष्मण जानकी 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 जय बोला हनुमान की. याद खाली काय काय वाघांतर मगाच हात खाली घेतलं. काय काय उद्या सकाळी मग त्याला लई बोंबलला पण बाजाराने तोंडाची इस्त्रीच मोडली नाही. धन्य माता पिता काय काय तू म्हणली असते बुवा तू किती विकर वटवट आम्ही हाय नि बारगट पण बाजारात होते होते कनेक्शन कट हे सुद्धा मीटर सकट. खात्री करून बघा मी कसा फार मोठा कलाकार हरी भक्त पारायण हिंद केसरी बुवा नाही. माझं नाव आहे सावता केशव फुले, मुक्काम पोस्ट संसर तालुका इंदापूर जिल्हा पुणे. हा बद्रीमाता संत घेऊन आज जो महाराष्ट्रभर कार्यक्रम करत असतो. शेवटी गुरु की शक्ती मेरी भक्ती. समाजात सद्गुरूंचा अधिष्ठान पाठीमागे असल्याशिवाय समाजात बोलणं समाजात फिरणं तेवढी सुखाची गोष्ट नाही. माझ्या आई वडिलांचे वेगळे संस्कार मिळत आज तुमच्या बरोबर राहू शकलो, तुमच्या बरोबर बोलू शकलो. आतापर्यंत जे काही बोललो जे काही बडबडू शकलो ते असणारे माझे गुरुवर्य रत्न महाराष्ट्र राज्य पारितोषिक विजेते श्री लक्ष्मण तात्या राजगुरू, मुक्काम पोस्ट कन्हेर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर. संपूर्णपणे गुरुवर्यांचं कॅसेट आहे. साऊंड बॉक्स फक्त माझा आहे. बोलणे चुकाचुकी शब्द आला असेल उदात मला क्षमा करा. आज इथे सेवा करण्याची संधी दिली त्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, सुवर्ण महोत्सव सोहळा व श्रीमद भागवत कथा वर्ष 50वे जगतापवाडी पोस्ट महिमानगड बरोबर ना, तालुका मान जिल्हा सातारा. आणि ज्यांच्या माध्यमातून इथं मला कार्यक्रम करण्याचा योग आला आमचे असणारे आदरणीय हरिभक्त पारायण तात्यासाहेब महाराज जगताप यांच्या विनंतीला मान देऊन आज बऱ्याच वर्षानंतर इथं मला कार्यक्रम करण्याचा योग आला. एकदा मी आलो होतो या ठिकाणी कार्यक्रमाला बऱ्याच वर्षापूर्वी इथं मंदिरात कार्यक्रम झाला होता आणि मला वाटतं शंकरनानांचं कीर्तन होतं आणि कीर्तन झाल्यानंतर बारड होतं. पण योगाने पाऊस आला आणि लाईटच गेली. मला वाटते 12 का 12:30ला कार्यक्रम चालू झाला होता तरी सुद्धा तुम्ही त्या संख्येने तिथं उपस्थित होता. आजही त्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल मी समस्त ग्रामस्थ मंडळ जगतापवाडी मी सदैव तुमच्या ऋणात राहील. सेवेसाठी आवडून जे उपस्थित राहिले ज्यांनी मला हमचीच साथ दिली ते असतात आमचे शिवाजी महाराज वडगर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ज्यांनी तुमच्या समोर मृदंगाची साथ दिली आमच्याच भागातले असणारे आमचे मृदंग सम्राट विशाल महाराज दराडे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. माझ्या सभेत आलेले आमचे केशव मामा होरकाटे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर आमच्या सभेत आलेले आमचे बापूराव धनाने यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. संस्थेतील सर्व बाळ गोपाळ विद्यार्थी मंडळे जुनं सगळं वारकरी मंडळी मला तुमचे नाव माहित नाही पण मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सर्व वारकऱ्यांच्या चरणी दंडवत घेतो. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला. साऊंड सिस्टीम अगदी सुंदरशी दिली. काय नाव? विशाल विशाल ना विशाल पवार पिदाले यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या कार्यक्रमाचं चित्रीकरण ज्यांच्या माध्यमातून झालं काय नाव युट्यूबचं? निशांत बोराटे. श्रीकृष्णा आणि निशांत बोराटे. निशांत बोराटे या दोन्ही चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा.
हीच तुम्हाला नम्र विनंती. आल्यापासून मावशी तुम्ही सुद्धा वाचलाय असं वाटतं मारावं आणि तुमच्या पोटाला जन्म द्यावा. किती सोन्यासारखी चांगलं का आल्यापासून गडबड नाही, गोंधळ नाही, शांत बसा दिसत नाही, टाळी वाजवा वाजवत नाही. इतकी रगीन आणि चांगलं चुकलं का काय. तुमचं सर्वांचं दर्शन घेतो. मोठ्या प्रेमाने मी सांगितलं आपण गजर होईल तोपर्यंत कोणी हिसाबचं फाउंडेशन लूज करायचं नाही. आमचा कार्यक्रम ज्यांना कोणाला आवडला असेल इंस्टाग्रामवरती, युट्यूबवरती आणि फेसबुकवरती सावता फुले ऑफिशियल या नावाने माझं अकाउंट आहे. त्या अकाउंटला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या ही सर्वांना नम्र विनंती. शेवटची बहिराई करतो आणि या कार्यक्रमाचा समारोप करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली संत भार पंढरीचा कीर्तना तारक रामकृष्ण हरी. 2 मिनिटं कुणी उठू नका. बाळासाहेब बसा खाली, बसा खाली. या दुसऱ्या दिवसाची म्हणजे भारुडाची सेवा हरिभक्त परायण सावता केशव फुले महाराज यांनी आपण त्याला निमंत्रित केले की या सेवेचं तुम्ही यावं आणि या ठिकाणी भारुडाची सेवा करावी. महाराज आपण सांगितलं की बाबा ठीक आहे येतो आणि तुम्ही आलात, तुमचे सर्व मंडळी घेऊन आलात. उत्कृष्ट असे या ठिकाणी भारुडाची सेवा केली याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळ दत्तापुरीच्या वतीनं आम्ही आपलं ऋण व्यक्त करतो आणि आपणाला लाख लाख धन्यवाद देतो. आम्हाला सुद्धा या ठिकाणी आज तात्यांचं कीर्तन झालेलं आहे म्हणून इतर कुठल्याही मटेरियल न वापरता जे संप्रदायाच्या नेमातून लोकांच्या हृदयाला भिडल असंच या ठिकाणी आपण भारुडाचं सादरीकरण केलं. याबद्दल महाराजांच्या बद्दल जोरदार टाळ्या आल्या अशा नाही, जोरदार टाळ्या. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. दराडे महाराज खरोखर अक्षी मनसोक्त आणि लोकांच्या हृदयाला भिडेल असा मृदंग वाजवला. आडनाव दराडे आहे. पकवाज वाजवताना आमचं शरीर हृदय सुद्धा तरतर तरतर हलत होतं. एवढी गोड सेवा तुम्ही दिली. पीटी मास्तर आपला कंठ सुद्धा एकदम गोड मधुर आहे. काय कोकिळासारखा आवाज आहे. पीटी मास्तर बद्दल एक बार टाळ्या वाजवा जोरदार. त्यांचे गायनाचार्य असणारे दोन्ही त्यांच्याबद्दल मी टाळ्या वाजवा आणि सगळ्यांना लाख लाख धन्यवाद द्या. महाराज
आम्ही खरोखर भारताचा कार्यक्रम इथे मंदिरात ऐकला होता सपकाळ गोष्टीवरती, पण आम्ही थांबलो होतो. पण आजच्या या भारताच्या कार्यक्रमात एक वेगळीच म्हणजे जे सेवितो हा रस वाटितो अनिका, असा हा रस तुम्ही आम्हाला लोकांना या ठिकाणी दिला, याबद्दल खरोखर आपलं पुन्हा एकदा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि लाख लाख धन्यवाद देतो. मी ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं आपला या ठिकाणी मी सन्मान करतोय. आपल्या गाव सिंधी गावचे सरपंच बबलिंगरे आहेत ना, सरपंच बबलिंगरे आपण पुढे यायचे आहे आणि महाराजांचा सत्कार करायचा आहे. लवकरात लवकर या. हे आमच्या गावचे सरपंच आहेत, विद्यमान सरपंच ज्ञानेश्वर इंगळे. या माणसाचा आमच्या या वस्तीकरता खूप प्रेम आहे, भरपूर सहकार्य आहे. जे गोष्ट आम्ही बोलाल ते त्या गोष्टी द्यायला तयार असतात ते. महाराजांना या ठिकाणी आपण सन्मान चिन्ह, श्रीफळ आणि उपहार देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार करीत आहोत. इकडे तिथून हे फोटो घ्या, इकडे दोन करा. श्रीफळ द्या. पुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, बोल बजरंग बली की जय. ओटायचं नाही 2 मिनिटं. अजून शिट्टी मारलेली नाही. सर्वांनी मोठ्या प्रेमानं एकदा पुंडलिका गजर करायचा, कानोबडं ठेवून ऐका. जो कोणी पुंडलिका म्हणणार नाही, जो कोणी पुंडलिका गजर करणार नाही, त्या दारात सकाळी उठला एवढीच गर्दी राहील. फक्त बरोबर पांडली पाहुणी वाढले कोणाचा हो नये या भगवंताला हाक म्हणा. देवा 2025 जसं गेलं हे चालू असणारं 26 सुख समृद्धी भरवाडीचं जाऊ दे. बऱ्याच ठिकाणी गेल्या वर्षी पाऊस झाला, बऱ्याच शेतकऱ्याचं नुकसान झालं, त्याला आता उभा राहण्याची संधी होती. अशी त्या मारुती रेवाच्या चरणी प्रार्थना करा आणि मोठे प्रेमाने आपण गजर करा. पुंडलिक श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, श्रीयावर प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवन सूत हनुमान की जय, नमः पार्वती पते शिव हर हर. अवधूत चिंतन श्री गुरुदेव 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 वासुदेव पांडुरंग हरी नाथसाहेबांचे. वा 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 वा. कोणालाच काय होणार नाही. नाही म्हणजे पोरबाळ होतील बा, काही त्रास होणार नाही. कार्यक्रम संपल्यानंतर सगळ्यांनी आपल्या मापची बघून, आपल्याच पायची बघून आपली चप्पल नेणे. बऱ्याच महिन्यावरची मुलं झोपलेली, खात्री करून आपली मुलं चेक करून या. खडेंगे खड्या, पिछे मुडेंगे पिछे मुड, दौडेंगे दौड जाओ. माझा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. सर्वांना शुभरात्री.